नमस्कार, मी विश्वास सरदार आपल्या सर्वांना या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो। येणाऱ्या 12 तारखेला दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे फेरीवाल्यांचा भव्य असा विराट मोर्चा होणार आहे। या विराट मोर्चाचे आयोजन आझाद हॉकर्स युनियन यांनी केलेले आहे। त्यांच्या सोबत समता हॉकर्स युनियन, त्याचप्रमाणे घाटकोपर हॉकर्स युनियन, तसेच जय महाराष्ट्र हॉकर्स युनियन, जय हिंदुस्थान हॉकर्स युनियन हे सर्व युनियन त्यांच्या सोबत सहभागी झालेले आहेत। मुंबईतील सर्व फेरीवाल्यांना आव्हान करतो, मित्रांनो, आपल्या न्याय हक्कासाठी आता आपल्याला मैदानात उतरावं लागेल। आपल्याला हे दाखवून द्यावं लागेल की आम्ही या देशातले स्थानिक आहोत, आम्ही या देशातले भारतीय आहोत, आम्ही या देशातल्या देशभक्त आहोत, आम्ही बांगलादेशी नाही। आम्हाला एक परकीय देशातल्या नागरिकांसारखं जे वागणूक देणं इथे प्रशासनाकडून चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि थांबवण्यासाठी आपल्याला सर्वांना सज्ज व्हावं लागेल, आपल्या सर्वांना ताकदीने उतरावं लागेल। एक दिवस आपला धंदा बंद करून आपल्या सर्वांना आपली एकता, फेरीवाल्यांची जी एकता आहे ती आपल्याला दाखवून द्यावी लागेल। माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच संसद यांनी जो कायदा दिलेला आहे, या कायद्याचा हा जो कायदा 2014ला देण्यात आलेला तो कायदा कुठेतरी अंमलबजावणी होत नाहीये हे आपण बघितलेलं आहे। आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय, देशामध्ये एक वातावरण निर्माण करण्याचं जे षडयंत्र चाललेलं आहे, कुठेतरी फेरीवाल्यांना बांगलादेशी दाखवून या फेरीवाल्यांचं जे चाललेलं पोट आहे, या फेरीवाल्यांचा रोजगार चालू आहे, तो रोजगार कुठेतरी थांबवावा आणि मोठ्या मोठ्या बिल्डरांना जी जागा आहे ती जागा त्यांच्या खिशात टाकावी असं एक षडयंत्र इथे सत्ताधारी असतील किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांच्याकडून करण्यात येत आहे। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, फक्त आणि फक्त एक दिवस आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी आपल्या सर्वांना, सर्व फेरीवाल्यांना एकत्र उतरावं लागणार आहे। त्याचबरोबर मी सर्व नागरिकांनाही आवाहन करेन, मित्रांनो, आपणही या मोर्चाला आपला पाठिंबा द्या, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जे सुखसुविधा भेटतात, आपल्या घरापर्यंत जे भाजीपाला येतो, हा भाजीपाला जो फेरीवाला आणतो किंवा ज्या फेरीवाल्याच्या माध्यमातून जो आपल्यापर्यंत सुखसुविधा भेटतात, या सुखसुविधा आपल्याला भविष्यामध्ये पाहिजे असतील तर हा फेरीवाला टिकणं खूप आणि खूप महत्वाचं आहे असं मला वाटतंय। आणि याच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होऊन या मोर्चाला मोठ्या ताकदीने पाठिंबा देऊन आपण सर्व फेरीवाले एकत्र येऊ आणि आझाद हॉकर्स युनियनचा आवाज बुलंद करू असं आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि ते सांगतो। धन्यवाद।